पुणे हत्येच्या घटनेने हादरले गाव गुंडांकडून तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली। तलवारीने वार करत 22 वर्षीय तरुणाची हत्या केली। जुन्या वादातून 8 ते 10 जणांच्या टोळक्याकडून ही हत्या करण्यात आली। गौरव अविनाश थोरात असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव आहे। कोथरूड पोलिसात गुन्हा दाखल झालाय। त्या प्रकरणी काही जणांना ताब्यातही घेण्यात आले। इतर आरोपींचा आता पोलिसांकडून शोध घेतला जातोय। तर पुण्यामध्ये एक हत्येची घटना घडली आणि त्यामुळे पुणे हादरल्याचं पाहायला मिळतंय। तलवारीने वार करत 22 वर्षीय तरुणाची हत्या करण्यात आली। जुन्या वादातून 8 ते 10 जणांच्या टोळक्याकडून हत्या करण्यात आली। गौरव अविनाश थोरात असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव आहे। या प्रकरणी आता कोथरूड पोलिसात गुन्हा दाखल झालाय आणि काही जणांना ताब्यात घेण्यात आले। सविस्तर माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी निलेश खरमरे यांच्याकडून। निलेश, हत्येची घटना नेमकी कधी घडली आणि या प्रकरणी किती जणांना आता अटक करण्यात आली? खरं तर कोथरूड परिसरामधली ही घटना आहे आणि ही कालची घटना आहे। या प्रकरणामध्ये आता 7 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। मात्र ज्या प्रकारे कोथरूड परिसरामध्ये राजकीय लोकांच्या मारहाणीचे प्रकरण समोर येत आहेत, त्यातूनच ही हत्या झाल्याचं समोर आलेलं आहे आणि अतिशय निर्घृणपणे जो तरुण आहे 22 वर्षाची त्याची हत्या करण्यात आलेली आहे। गौरव थोरात या असं खून झालेल्या तरुणाचं नाव आहे आणि 2 दिवसापूर्वीही मुरलीधर यांच्या कार्यकर्त्यांना काही गुंडांनी मारहाण केलेली जयंतीच्या निमित्ताने। त्याही 4 आरोपींना पोलिसांनी अटक केलेली आहे, त्यांची सिद्ध करण्यात आलेली आहे। एकूण जर बघितलं तर भाजपवर किल्ला असलेल्या कोथरूड परिसरामध्ये आता गुंडांचं प्रमाण हे जे वाढलेलं आहे ते आपल्याला पाहायला मिळतंय आणि विशेष म्हणून हत्येसारखी घटना या कोथरूड परिसरामध्ये घडल्याचं समोर आलेलं पाहायला मिळतं। यावर पुणे पोलीस नक्की काय ऍक्शन घेतील हे महत्वाचं असणार आहे। मात्र ज्या प्रकारे कोथरूडमध्ये हत्याचं सत्र चालू आहे ही गंभीर बाब म्हणता येईल। नक्कीच निलेश, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। काल कोथरूडला रात्री उशिरा 12:30 दरम्यान येथील जो मयत आहे गौरव थोरात राहणारा आहे हा शास्त्रीनगरला दत्त मंदिर या ठिकाणी, काल त्याला काही 8 ते 10 लोकांनी, त्यात काही मायनर पण आहेत, लोकांनी त्याला जुन्या भांडणाचं कारणावरून त्याला तलवारीने मारहाण केली। तत्काळ पोलिसांनी त्याला सह्याद्री हॉस्पिटल ठिकाणी या ठिकाणी ऍडमिट केलं आणि ऍडमिट केल्यानंतर त्या ट्रीटमेंटमध्ये त्याचा मृत्यू झाला। याच्यामध्ये घटना अशी की याचा पूर्वीचा पण यातले जे आरोपी आहेत, एका आरोपीचा पूर्वी 1 नोव्हेंबर महिन्यामध्ये त्याचा किरकोळ वाद झाला होता। त्या वादावरून तो गुन्हा पण दाखल होता।